श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। तर बघा, आपल्या आता दिवाळी येत आहे। 21 ऑक्टोबरच्या दिवशी आपल्याला लक्ष्मी पूजन करायचं आहे। तर येणारी आता दिवाळी जी आहे तर ती 17 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे। तर बघा, लक्ष्मी कुबेर पोटलीचे फायदे आहेत तर ते आपल्याला नक्कीच आपल्याला घरच्या घरी यावर्षी पोटली बनवायची आहे। बघा, ज्यांनी कोणी पोटली आदल्या वर्षी बनवली त्यांना खरंच खूप छान अनुभव आलेले आहेत। मी स्वतःही ही पोटली बनवते। दरवर्षी खूप छान आजा फायदा मिळतो आणि खरंच आपल्याला आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते। तर या पोटलीचा नक्कीच आपण सेवा करून ह्याची सिद्ध करायची आहे। ती म्हणजे आपण बघा, धनत्रयोदशी किंवा आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही आपल्याला ही पोटली सिद्ध करायची आहे। तर हे व्हिडिओ स्किप बिलकुल करू नका, पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला ही पोटली कशी बनवावी हे नक्कीच तुम्हाला कळेल आणि घरच्या घरी कशी बनवायची तेही तुम्हाला कळेल। तर हा पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा। मी अनुराधा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते। बघा, धन आणि समृद्धीला आकर्षित करणे, आर्थिक स्थिरता आणणे आणि व्यवसायात यश मिळवणे, ही पोटली देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांच्याशी संबंधित पवित्र वस्तूंचा संग्रह करून आपण ती सिद्ध करतो। म्हणजे बघा, आपण जेव्हा लक्ष्मी आणि कुबेर यांची सोबत पूजा करतो तर ते आपल्याला जी संपत्ती, समृद्धी, आर्थिक समस्या दूर करण्याचे मदत करते। त्यामुळे हे नक्कीच पोटली तुम्ही घरी बनवा। जर बघा, तुम्ही कोणी आदल्या वर्षी बनवले आहे तर त्यांना खरंच खूप छान अनुभव आले आहेत। तर तुम्हाला कोणी बनवलं नाही तर यावर्षी नक्कीच बनवा। कारण बघा, कर्ज असेल तर ते फिटेल आणि आपली जी काही समस्या असतो तर ते सर्वात आर्थिक प्रॉब्लेम असतो। बघा, मी म्हणत नाही की खूप छान पैसे येतील, पण जी काही तुमचे पैसे तुम्ही कमवता तर त्याची जी काही पूर्तता आणि स्थिरता आहे तर ते राहते, आपल्या अखंड लक्ष्मीचा वास राहतो। त्यामुळे बघा, लक्ष्मी स्थिर नसते तर त्याला स्थिर करण्यासाठी आपण या सेवा आणि या पोटलीमध्ये आपण सिद्ध करायचे आहेत। तर बघा, आपल्याला लक्ष्मी कुबेरचे पोटलीचे बघा फायदे बघा, तर खूप छान फायदे आहेत बघा खूप। आणि जे दिवाळीची कोणी लक्ष्मी कुबेरची जी कोणी पोटली बनवतात ना आणि ती सिद्ध करतात आणि नंतर ते तिजोरीत ठेवतात ना, त्यांना खरंच खूप छान त्यांच्या घरामध्ये भरभराटी आलेली आहे। तर बघा, ही पोटली संपत्ती आणि समृद्धी आकर्षित करते, ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारणा येते। म्हणजेच आपल्या लक्ष्मीला खेचून घेण्याची खूप ताकद असते या पोटलीमध्ये। ही पोटली आर्थिक स्थिरता आणण्यास मदत करते आणि पैशाच्या समस्या कमी करते। या पोटलीच्या पूजनामुळे यश, समृद्धी प्राप्त होते आणि आपल्या व्यवसायात वाढ आणि यश मिळवण्यासाठी ही पोटली उपयुक्त मानली जाते। बघा, तुम्ही जर व्यवसाय करत असाल तर तिथे तुम्ही ही पोटली सिद्ध करून तुम्ही तिथंही व्यवसायाच्या ज्या ठिकाणी तुम्ही बसता तर तिथे त्या तिजोरीतही तुम्ही ठेवू शकता, म्हणजे त्या ड्रॉवरमध्ये तुम्ही ठेवू शकता। लक्ष्मी कुबेर यांच्याशी संबंधित असलेल्या पोटलीचे नियमित पूजनाने धन समृद्धीची समस्याही दूर होतात। त्याच्यामुळे बघा, आपल्याला ही पोटली नक्कीच आपल्याला यावर्षी करायची आहे। तर त्याचं साहित्य जे आहे तर तुम्हाला कुठल्याही धार्मिक दुकानात मिळून जाईल। तर तुम्ही त्यांना सांगायचं की आपल्याला लक्ष्मी कुबेरच्या पोटलीचं जी काही सामग्री आहे तर ते तुमच्याकडे ते दाखवा, तर ते तुम्हाला सामग्री तुम्हाला तिथे मिळून जाईल। तर नक्कीच बनवा ह्या दिवाळीमध्ये। बघा, ज्या दिवशी लक्ष्मीपूजन असेल तर त्या दिवशी अमावस्या आहे, तर त्या दिवशीच आपल्याला ही जी काही कुबेर पोटली आहे तर ते बनवायचे आहे। बघा, कुबेर देवता म्हणजेच काय तर संपत्तीची देवता म्हटली जाते। त्यामुळे बघा, आपल्या घरामध्ये जे काही तुमचे कर्ज असतील किंवा आपले पैसे आलेत पण म्हणजे ते टिकत नाही, आपला पैसा टिकत नाही आणि बरेच जणांना आर्थिक प्रॉब्लेम असतात। बघा, आपल्याला खूप मेहनत करतो पण त्याचं आपल्याला यश मिळत नाही, त्याचं साथ मिळत नाही, नशिबाची साथ मिळत नाही। तेव्हा जेव्हा ही पोटली सिद्ध करून आपण तिजोरीत ठेवतो तेव्हा आपल्या घरामध्ये नक्कीच भरभराटी येते। आपल्या घरामधली जी काही नकारात्मकता आहे तर ते दूर होते। त्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मकता राहते आणि आपल्या घरामध्ये खरंच खूप छान लक्ष्मीचे सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरामध्ये लक्ष्मी वास करत असते आणि आपल्या लक्ष्मीसोबत आपल्याला कुबेराचीही पूजा करायची आहे ह्या दिवाळीमध्ये। तर आपल्या दिवाळीला खरंच तुमची सर्व इच्छा पूर्ण नक्कीच होणार। भगवान कुबेर यांना संपत्तीची देवता म्हटलं जाते। देवी लक्ष्मीसोबत कुबेरांची पूजा केल्यास आयुष्यभर कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही। कुबेर मंत्राचा जप केल्यास अपार
धन ऐश्वर्य प्राप्त होते. ज्योतिषांच्या मते बघा कुबेर मंत्राचा जप केल्यास कुबेरांची कृपा नक्कीच प्राप्त होते. कुटुंबामध्ये धन समृद्धी सुखाचा वास राहील. आणि अष्टलक्ष्मी कुबेर मंत्र जप जी काही आहे तर ते पण आपण मंत्र जप करायचा आहे. तर बघा आपल्याला जी काही पोटली आहे लक्ष्मी कुबेर पोटली जी आहे तर ते सिद्ध कशी करायची, तर ते आता त्याच्यामध्ये कोणती सामग्री घ्यायची आहे, तर त्याची आपल्याला सिद्ध करताना आपली कोणती सेवा करायची आहे तर ते बघूयात आपण. तर घरामध्ये आपल्याकडे लाल वस्त्र असतं तर त्या लाल वस्त्रामध्ये आपल्याला ही सामग्री जी काही पोटली त्याची तयार करायची आहे. म्हणजे जी काही लाल वस्त्र आहे तर ते घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे ब्लाऊज पीस असेल लाल कलरचा तर तेही चालते. जर मार्केटमध्ये भेटत असेल तर ते तुम्हाला भेटलं तर अतिउत्तम. तर बघा आपल्याला त्याच्यामध्ये पोटलीमध्ये 5 कमलगट्ट्याची मणी घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला 3 पांढरी कवडी घ्यायची आहे. बघा पांढरी कवडी फक्त 3 घ्यायच्या आहेत. आणि 3 विष्णू कवडी घ्यायची म्हणजे चॉकलेटी कलरची कवडी असते तर ती घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला जी काही लक्ष्मी कुबेर यंत्र आहे तर ते छोट्याशा साईजमध्ये भेटतं. बघा लक्ष्मी कुबेर मंत्र आपलं यंत्र जे असतं का नाही लक्ष्मी कुबेर यंत्र असं तुम्ही म्हटलं तर ते छोटे असं दिसतं तर ते घ्यायचं आहे. त्यानंतर हळकुंड घ्यायचं आहे एक, तर ते आपल्याला लेकरवाळे असेल तर ते अतिउत्तम. त्यानंतर आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे, ते पण मुठभर घ्यायची आहे पिवळी मोहरी. त्यानंतर लाल सुपारी घ्यायची आहे. लाल सुपारी आपल्याला 1 घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला लघु नारळ भेटतं बघा छोटंसं नारळ भेटतं तर तेही घ्यायचं आहे. त्यानंतर लाल गुंजा घ्यायच्या आहेत. त्या गुंजा म्हणजे 7 किंवा 5 घेतलं तरी चालतं. त्यानंतर लवंगा 5 घ्यायच्या आहेत. हिरवी इलायची आपल्याला 5 घ्यायची आहे. तर या सर्व गोष्टी जी आहेत म्हणजे सामग्री आहे ही सगळी वस्तू एका डिशमध्ये ठेवायची आहे. असं थोडं करून असं साईडला असं ठेवायचं आहे. तर ते आपल्याला एका उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. बघा ज्या दिवशी लक्ष्मी पूजन झाल्यानंतर आपण त्याच्यासमोर देव म्हणजे त्याच लक्ष्मी आणि कुबेर यांचे जी काही फोटो मूर्ती तुमच्याकडे असेल त्यांच्यासमोर बसून आपल्याला उजव्या हातामध्ये ती डिश घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला हे सिद्ध करायचे असते. त्याच्या आपण डिशमध्ये जी काही वस्तू सामग्री ठेवली आहे तर त्याच्याला आपल्याला हळदी कुंकू आणि अक्षता वाहून फूल व्हायचं आहे. त्यानंतर ती डिश आपल्याला हातात घ्यायची आहे. म्हणजे उजव्या हातात घेऊन आपल्याला सर्वप्रथम 16 वेळेस आपल्याला श्री सुक्तम म्हणायचं आहे. त्यानंतर फलश्रुतीसहित बघा फलश्रुतीसहित आपल्याला 16 वेळेस श्री सुक्तम म्हणायचं आहे. त्यानंतर स्वामी समर्थांची 1 माळ करायची आहे. 108 वेळेस नवर्णव मंत्र म्हणायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या नवर्णव मंत्राचा 108 वेळेस जप करायचा आहे. बघा जर तुम्हाला श्री सुक्तम जर आपल्याला 16 वेळेस जमत नसेल तर तुम्ही अर्ध श्री सुक्तम नंतर महालक्ष्मी अष्टकम ही म्हणू शकतो. तर महालक्ष्मी ज्याला अष्टकम जमत नाही त्यांनी श्री सुक्त करावे. ज्यांना श्री सुक्त नाही जमणार तर त्यांनी महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. तर या सर्व सेवा आपल्याला करायच्याच आहे. तर ते उजव्या हातामध्ये घेऊनच आपल्याला ह्या सगळ्या सेवा आपल्याला करायच्या आहे. तर बघा खूप छान सेवा करायची आहे. तर ही जी काही कुबेर पोटली जी काही तुम्ही सिद्ध करणार आहे तर ते तुम्ही धनतेरसच्या दिवशी किंवा लक्ष्मीपूजनच्या दिवशी ही रात्री करायचं आहे. बघा ज्या दिवशी आपल्याला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आपल्याला ते जिथे आपल्याला पूजा मांडलेली आहे तर लक्ष्मीची मूर्ती कुबेराची मूर्ती आपण जी काही लक्ष्मीपूजनची पूजा करतो त्यासमोर बसूनच या सर्व सेवा रात्री करायच्या आहेत. त्यानंतर ती पोटली आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. जे आपण पोटली बनवली आहे तर त्यामध्ये एक कापूर ठेवायचे जेणेकरून जे काही वस्तू आपण ठेवल्या का पोटलीत ती खराब होणार नाही. जी काही सेवा करतो आणि जेव्हा ती पोटली तिजोरी ठेवतो तर तसं नाही. तर ते आपल्याला प्रत्येक शुक्रवारी पोटली परत बाहेर काढून आपल्याला त्याच्यावर आपण छान सेवाही करायची आहे. एकदा म्हणजे दरवर्षी दिवाळीला आपण जे लक्ष्मीपूजनाला कुबेर पोटली बनवतो तर ते एकदाच ठेवून दिले असं नाही. वर्षभर त्याची आपल्याला मध्ये जर शुक्रवारी म्हणजे लक्ष्मीचा दिवस असतो तर त्या शुक्रवारी आपल्याला त्या पोटली आणखीन त्याच्यावर आपल्याला जी काही आहे तर ती सिद्ध करायची आहे. म्हणजे सेवा करायत राहायची आहेत. म्हणजे वर्षभर ही सेवा आपल्याला त्या पोटलीवर करायची आहे. जेणेकरून ती जी काही पोटली आहे तर ही खरंच खूप छान प्रभावशाली सेवा आहे. तर ती सेवा आपल्याला करायची आहे. तर ह्या पोटलीमुळे खरंच तुम्ही नेहमी त्याचा चमत्कार नक्कीच तुम्ही बघणार आहोत. कारण याचे खूप फायदे झालेले आहेत. बऱ्याच जणांची आर्थिक जी काही स्थिती आहे तर नक्की सुधारलेली आहे. ही सेवा आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायची आहे. तर बघा आपल्याला जर सुतक असेल तर ही सेवा करता जमणार नाही किंवा आपल्याला जर मासिक
धर्म असेल महिलांना तर ते आपल्याला करता येणार नाही. जर तुमच्या फॅमिलीमध्ये दुसरं कोणी करणार असेल तर त्यांच्या हातून ही सेवा नक्कीच करायची आहे. पण ते आपल्याला बघा ही जी काही आहे तर धनत्रयोदशी किंवा आपल्या लक्ष्मीपूजनच्या दिवशी खूप छान मुहूर्त असतो. तर त्या दिवशीही तुम्हाला पोटली बनवून ठेवली तरी चालतं किंवा ते सिद्ध केली तरी चालतं. तर ह्या 2 दिवशी आपल्याला नक्कीच कुबेर पोटली बनवायची आहे आणि सिद्ध करायची आहे. तर या वर्षीची दिवाळीचं तुम्हाला नक्कीच हे कुबेर पोटली बनवायची आहे. त्यानंतर आपल्याला छान सेवाही करायची आहे. तर खूप छान तुमच्या दिवाळी जावो, तुमच्या सर्व मनातल्या इच्छा पूर्ण हो हेच मी लक्ष्मीचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते आणि अशाच छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला हे सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि कमेंटमध्ये सुद्धा लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.